नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे। चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी बालमानसशास्त्र या विषयाचा जो आहे तो बालविकास हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत। या घटकावर आधारित 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी विश्लेषणासह पाहणार आहोत। तुम्हाला जर 30 पैकी 30 गुण मानसशास्त्रात मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच कामी येईल। चला, आजचा पहिला प्रश्न तुमच्या समोर। प्रश्न असा आहे, बालविकासाच्या व्याप्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। बालकाच्या विकासात्मक अवस्थांचा अभ्यास करणे, केवळ प्रौढांच्या सामाजिक व राजकीय वर्तनाचे नियंत्रण करणे, वाढ आणि विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती घेणे, विशेष बालकांचे शिक्षक आणि समुपदेशक यांना मार्गदर्शन करणे। बघा, याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय बी। कारण काय विचारलंय त्यांनी की समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे, म्हणजेच बालविकासाच्या व्याप्तीबद्दल चुकीचं असलेलं जे काही विधान आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। लक्षात ठेवायचं सर्वांनी की बालविकास हे असे क्षेत्र आहे जे गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत होणाऱ्या बदलांचा जे आहे ते अभ्यास करतं। यामध्ये बालकाच्या विविध अवस्था, वाढ आणि त्याच्या विकासावर होणारे परिणाम आणि शिक्षकांसाठी त्याच्यासाठी म्हणजे उपाययोजना याच्यामध्ये समाविष्ट असतात। प्रौढांच्या वर्तनाचे नियंत्रण करणे हा बालविकासाच्या व्याप्तीचा भाग नाहीये, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे। त्यामुळे आपलं उत्तर बी आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, SIRच्या कामामुळं खूप म्हणजे त्याच्यात वेळ जात होता, त्यामुळे तुमच्याकरता व्हिडिओ आला नव्हता, परंतु आता व्हिडिओ येत जातील। चला, प्रश्न बघा, गर्भधारणेच्या वेळी आई वडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात त्याला अनुवंशिकता म्हणतात। या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचे, चुकीचं विधान सांगायचे। पर्याय दिलेले आहेत। ए, अनुवंशिकतेमुळे प्रत्येक बालक शारीरिक व मानसिक बाबतीत एकमेकांपासून वेगळे बनते। बी दिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात। आणि सी दिलेला आहे, 23वी गुणसूत्रांची जोडी ही बालकाचे लिंग निश्चित करते। डी दिलेला आहे, अनुवंशिकता केवळ आई वडिलांकडूनच संक्रमित होते, मागील पिढ्यांचा यात कोणताही वाटा नसतो। मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। म्हणजेच बघा, असत्य विधान सांगायचं होतं, अनुवंशिकता केवळ आई वडिलांकडूनच संक्रमित होत नसते, तर मागील पिढ्यांचाही त्याच्यामध्ये समावेश असतो। जसं की फ्रान्सिस गाल्टन यांनी सिद्धांत दिला होता, त्याच्यामध्ये आजी आजोबा, पणजी पंजोबा यांसारख्या मागील पिढ्यांकडूनही बालकामध्ये गुण संक्रमित होत असतात। आलं लक्षात? पुढचा प्रश्न, बालविकासाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? पर्याय दिलेत, बालकाचा केवळ आर्थिक विकास करणे। बी दिलेला आहे, बालकाचा सर्वांगीण विकास अभ्यासणे आणि त्यास योग्य दिशा देणे। सी दिलेला आहे, बालकाला केवळ पाठांतर करायला शिकवणे। आणि डी दिलेला आहे, बालकाचे उपजत गुण पूर्णपणे दाबून टाकणे। तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आपल्याला दिलेलं आहे पर्याय बी मध्ये। म्हणजेच बालविकासाचा मुख्य उद्देश आपल्याला सांगायचा आहे, बालकाचा सर्वांगीण विकास अभ्यासणे आणि त्यास योग्य दिशा देणे, हेच या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, ग्रेगर मेंडल यांच्या अनुवंशिकतेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते तत्व योग्य मानले जाते? पर्याय दिलेले आहेत। ए, सर्व प्राण्यांमध्ये एकाच प्रकारचे गुणधर्म हुबेहूब संक्रमित होतात। बी दिलेला आहे, अनुवंशिकता केवळ प्रभावी ठरणाऱ्या व्यक्तिभिन्नतेवर अवलंबून नसते। सी दिलेला आहे, एका पिढीतील गुणवैशिष्ट्य दुसऱ्या पिढ्यांकडे संक्रमित होतात, परंतु त्यात भिन्नता आणि परागमनाचे नियम लागू होतात। आणि डी दिलेला आहे, वातावरणाचा विकासावर अजिबात परिणाम होत नाही। मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। म्हणजेच काय की एका पिढीतील गुणवैशिष्ट्य दुसऱ्या पिढ्यांकडे संक्रमित होतात, परंतु त्यात भिन्नता आणि परागमनाचे नियम हे लागू होतात। लक्षात ठेवायचे, मेंडल यांच्या जनुकीय सिद्धांतानुसार माता पित्यांचे गुणधर्म पुढील पिढीत संक्रमित होतात, मात्र सर्व बालके सारखी नसतात। त्यांच्यात भिन्नतेचा नियम आणि प्रत्यागमनाचा नियम जो आहे तो काम करत असतो। यामुळेच एकाच माता पित्यांची मुले एकमेकांपासून भिन्न दिसू शकतात, भिन्न असू शकतात।
पुढचा प्रश्न, एका प्राथमिक शिक्षकाला बालविकासाच्या ज्ञानाची आवश्यकता प्रामुख्याने का असते? पर्याय दिलेला आहे. ए, शाळेची इमारत सुंदर बनवण्यासाठी, बी, बालकांच्या वैयक्तिक गरजा, विकासाच्या अवस्था आणि त्यांच्या अध्ययन समस्या समजून घेण्यासाठी, आणि सी दिलेला आहे पालकांकडून अधिक आर्थिक मदत मिळवण्यासाठी, डी दिलेला आहे केवळ वर्गात शिस्त आणि शांतता राखण्यासाठी. मित्रांनो, अत्यंत सोपा प्रश्न आहे. तुमच्याकडे हा प्रश्न जो आहे मी यासाठी घेतला आहे की ज्या वेळेस दोन कन्सेप्ट मिळून प्रश्न फॉर्म केला जातो त्यावेळेस आपल्याला ही कन्सेप्ट तिथं गरजेची आहे. चला, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. येतं लक्षात सर्वांच्या? चला, पुढचा प्रश्न बघा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आवडत असतील तर एकदा तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत तेच आपण या सिरीजमध्ये घेत आहोत. याच्यानंतर आपण जे काही आहेत ते अवघड प्रश्न घेणार आहोत, जसे की दोन कन्सेप्ट मिळून एक प्रश्न विचारला जाईल. तर हे जे आहेत थोडे अधिक काठिण्य पातळी असलेले प्रश्न ते आपण घेणारच आहोत. चला, प्रश्न असा विचारला आहे, गाल्टन यांच्या सिद्धांतानुसार बालकाला आजी आजोबांकडून किती टक्के अनुवंशिक गुण मिळतात? महत्वाचा प्रश्न आहे. 50%, 25%, 12.5%, 100%. लक्षात ठेवायचं, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. काय विचारलंय की आजी आजोबा यांच्याकडून म्हटलेलं आहे. मग अनुवंशिकतेच्या नियमानुसार बालकाला आई वडिलांकडून 50% आणि आजी आजोबांकडून 25% आणि पणजी पंजोबांकडून जवळपास 12.5% इतके अनुवंशिक गुणधर्म जे आहेत ते प्राप्त होत असतात. लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारी मुख्य ग्रंथी कोणती? मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस मी पर्याय सांगत आहे त्यावेळेस तुम्ही उत्तर कमेंट करत जा, म्हणजे तुम्हाला ते प्रश्न सोडवल्यासारखं वाटेल. चला, ए दिलेला आहे कंठस्थ ग्रंथी, बी पीयूषिका ग्रंथी, सी स्वादुपिंड आणि डी उपकंठस्थ ग्रंथी. मित्रांनो, हे जे स्त्राव वगैरे आहेत ना याच्यावरची जवळपास जसे काही जेवढे प्रश्न तयार होऊ शकतात ते सगळे प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत, कारण याच्यावर एक प्रश्न फिक्स असतो, 100% प्रश्न असतो आणि हा चुकला नाही पाहिजे आपला. येतं लक्षात? चला, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, पीयूषिका ग्रंथी. लक्षात ठेवायचं, मेंदूच्या तळाशी असणारी पीयूषिका ग्रंथी ही शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवते, शिवाय ती इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यावर सुद्धा नियंत्रण ठेवते, म्हणूनच तिला मुख्य ग्रंथी म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघा, शरीराच्या चयापचय क्रियेचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि हाडांच्या विकासासाठी कोणते संप्रेरक आवश्यक आहे? पर्याय दिलेत इन्सुलिन, ॲड्रेनालिन, थायरॉक्सिन, टेस्टोस्टेरॉन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, थायरॉक्सिन. गळ्यामध्ये असणाऱ्या कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिन हे संप्रेरक स्रावत असते. हे संप्रेरक शरीराच्या वाढीचा वेग, चयापचय क्रिया, हाडांचा विकास आणि स्नायूंचा विकास नियंत्रित करत असते. सर्वांनी लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न, आणीबाणीच्या किंवा संकटजन्य परिस्थितीत शरीराला तत्पर बनवण्याचे कार्य कोणते संप्रेरक करते? ॲड्रेनालिन, थायरॉक्सिन, इस्ट्रोजेन आणि ग्रोथ हार्मोन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ॲड्रेनालिन. मित्रांनो, लक्षात ठेवा, वृक्कस्थ ग्रंथीमधून स्त्रावणारे ॲड्रेनालिन हे संप्रेरक भीती, राग किंवा संकट समयी शरीराला त्वरित निर्णय घेण्यासाठी आणि शारीरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी उत्तेजित करत असते. पुढचा प्रश्न, बालपणात थायरॉक्सिन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता दोष निर्माण होऊ शकतो? पर्याय दिलेत उंचीमध्ये असामान्य वाढ, मतिमंदत्व व वाढ खुंटणे, हाडे अतिशय कमकुवत बनणे आणि डी दिलेला आहे रक्तातील कॅल्शियम वाढणे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मतिमंदत्व व वाढ खुंटणे. लक्षात ठेवा, बालपणात कंठस्थ ग्रंथीचे कार्य मंदावल्यास थायरॉक्सिन कमी स्त्रावते, यामुळे बालकाची शारीरिक वाढ खुंटते आणि बुद्धिमत्तेवर विपरीत परिणाम होऊन क्रेटिनिझम हा आजार होतो. येते लक्षात? हे जे मतिमंदत्व व वाढ खुंटणे जे आहे याला क्रेटिनिझम आजार म्हटलं जातं. कोणता? लक्षात ठेवायचं, क्रेटिनिझम. एखाद्या वेळेस डायरेक्ट क्रेटिनिझम हा सुद्धा पर्याय तिथं असू शकतो. चला, पुढचा प्रश्न, बालकामध्ये लहान वयातच पीयूषिका ग्रंथीमधून ग्रोथ हार्मोनचा स्त्राव गरजेपेक्षा जास्त प्रमाणात झाल्यास कोणती विकृती निर्माण होते?
बघा इथं पर्याय कसे दिलेत, क्रेटिनिझम, मिक्झोडेमा, गॉइटर, झॅगॅन्टिझम. तर लक्षात ठेवायचं याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय डी, झॅगॅन्टिझम. म्हणजेच बालपणात पीयूषिका ग्रंथीमधून वाढीचे संप्रेरक अतिप्रमाणात स्त्रावल्यास हाडांची लांबी असामान्यपणे वाढते आणि शरीराचा आकार अवाढव्य होतो, ज्याला झॅगॅन्टिझम म्हणतात. या उलट कमी स्त्रावामुळे बुटकेपणा येत असतो. आलं लक्षात? याला अतिशायिता असा एक मराठी शब्द आहे, तो पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अतिशायिता. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवून हाडांची व स्नायूंची संवेदनशीलता टिकवण्याचे कार्य कोणते संप्रेरक करते? पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, पॅराथायरॉक्सिन, थायरॉक्सिन, इन्सुलिन आणि टेस्टेस्टेरॉन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, पॅराथायरॉक्सिन. लक्षात ठेवा, ज्या उपकंठस्थ ग्रंथी आहेत त्याच्यामधून पॅराथायरॉक्सिन हे संप्रेरक स्त्रावत असते. हे शरीरातील कॅल्शियमच्या संतुलनावर थेट नियंत्रण ठेवते आणि याचा स्त्राव कमी झाल्यास स्नायूमध्ये पेटके येणे, त्याला टिटणी म्हणतात, हा आजार होत असतो. चला याच्यावर एक फिरवलेला प्रश्न पुढे तुम्हाला मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न, किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणाऱ्या लैंगिक परिपक्वतेसाठी आणि दुय्यम लक्षणे विकसित होण्यासाठी खालीलपैकी कोणता संप्रेरकांचा गट कारणीभूत ठरतो? याचं अचूक उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला पर्याय सांगतो, थायरॉक्सिन आणि इन्सुलिन, ॲड्रेनालिन आणि ग्रोथ हार्मोन, पॅराथायरॉक्सिन आणि मेलॅटोनिन, टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, टेस्टेस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. लक्षात ठेवा, मुलांमधील जनन ग्रंथीमधून म्हणजेच टेस्टसमधून टेस्टेस्टेरॉन आणि मुलींमधील ओव्हरी, ज्याला अंडाशय म्हणतो, अंडाशयातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरक स्त्रावत असतात आणि ही संप्रेरक किशोरावस्थेतील शारीरिक व लैंगिक बदलांसाठी आणि प्रजनन रचनेच्या विकासासाठी जबाबदार असतात. पुढचा प्रश्न बघा, हायपोथायरॉइडिझम मुळे प्रौढ व्यक्तींमध्ये सुस्तपणा येणे, वजन वाढणे आणि मानसिक कार्य मंदावणे यांसारखी लक्षणे दिसतात. या विकृतीला काय म्हणतात? तर पर्याय दिलेत, मतिमंदत्व, मिक्झोडेमा, हायपरथायरॉइडिझम आणि अक्रोमेगाली. तर लक्षात ठेवायचंय याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, मिक्झोडेमा. लक्षात ठेवा मित्रांनो, कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिनचा स्त्राव कमी झाल्यास त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतात आणि हा दोष लहान मुलांमध्ये झाल्यास क्रेटिनिझम म्हणजेच मतिमंदित्व, काय क्रेटिनिझम म्हणजेच मतिमंदित्व होते. तर प्रौढांमध्ये झाल्यास त्याला मिक्झोडेमा म्हणतात. मिक्झोडेमा हा प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये क्रेटिनिझम. लक्षात ठेवायचं, आपल्याला इथं काय म्हणलेलं आहे की प्रौढ व्यक्तींमध्ये विचारलेलं आहे, म्हणून इथं मिक्झोडेमा हे उत्तर आहे. जर लहान मुलं म्हटले असते तर आपलं मतिमंदित्व म्हणजेच क्रेटिनिझम हे उत्तर आलं असतं, ज्यामध्ये काय असतं की व्यक्ती आळशी आणि मानसिक दृष्ट्या मंद बनत असतात. लक्षात. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती ग्रंथी ही वाहिनीहीन ग्रंथी आणि बाह्य स्त्रावी ग्रंथी या दोन्हीचे संमिश्र स्वरूप म्हणून कार्य करते? पर्याय दिलेत, पीयूषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड आणि वृक्कस्थ ग्रंथी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, स्वादुपिंड. लक्षात ठेवायचं, स्वादुपिंड ही एक मिक्स्ड ग्रंथी आहे. ती अंतस्रावी ग्रंथी म्हणून थेट रक्तात इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे हे संप्रेरक सोडत असते आणि बाह्यस्त्रावी ग्रंथी म्हणून पचन क्रियेसाठी जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, जे पाचक रस असतात, ते रस स्त्रावत असते. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न, बालकांमध्ये तीव्र भावनिक ताणतणावाच्या वेळी कोणत्या संप्रेरकाचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्यांच्या अवधान आणि स्मरणशक्तीवर थेट नकारात्मक परिणाम होतो? तर या ठिकाणी पर्याय दिलेत, थायरॉक्सिन, कॉर्टिसॉल, मेलाटोनिन आणि इन्सुलिन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, कॉर्टिसॉल. लक्षात ठेवायचं सर्वांनी. बघा,
हे जे कॉर्टिसॉल आहे हे मानवी शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन आहे, म्हणजे ताणतणावाचं ते संप्रेरक आहे. बालकाला कौटुंबिक किंवा शालेय वातावरणात दीर्घकाळ मानसिक ताण राहिल्यास अधिवृक्क ग्रंथीमधून जे म्हणजेच ॲड्रेनल ग्लँड आहे याच्यामधून कॉर्टिसॉलचा स्त्राव वाढत असतो. यामुळं मेंदूच्या जे काही हिप्पोकॅम्पस आहे या भागावर विपरीत परिणाम होऊन बालकाची शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची जी क्षमता असते ती कमी होत असते, मंदावत असते. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. उपकंठस्थ ग्रंथीच्या स्त्रावाच्या कमतरतेमुळे रक्तातील कॅल्शियम अत्यंत कमी झाल्यास बालकांमध्ये कोणती मानसशास्त्रीय व शारीरिक समस्या प्रामुख्याने निर्माण होते? या ठिकाणी पर्याय दिलेत. अति चंचलता, ADHD काहीतरी म्हणतात त्याला, ठीक आहे. चेता, अतिसंवेदनशीलता आणि स्नायूंना पेटके येणे, मगाशी म्हणलं होतं. अवाजवी शारीरिक उंची वाढणे आणि स्मृतिभ्रंश. तर या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. त्याला टिटणे असंही म्हटलं जातं. म्हणजेच चेता, अतिसंवेदनशीलता आणि स्नायूंना पेटके येणे. आलं लक्षात? बघा पॅराथॉर्मोन संप्रेरकाच्या कमतरतेमुळं काय होतं की शरीरात कॅल्शियमचं संतुलन बिघडत असतं आणि मग कॅल्शियम कमी झाल्यामुळं मज्जासंस्था जी नर्वस सिस्टीम असते तिला कमालीची मग उत्तेजित व अतिसंवेदनशील बनते आणि यामुळे बालकांमध्ये तीव्र चिडचिड, भावनिक अस्थिरता आणि स्नायू आकुंचन पाहून पेटके येणे, ज्याला टेटनी म्हणतात, यांसारख्या गंभीर समस्या पालकांमध्ये उद्भवत असतात. पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या जैविक घड्याळावर नियंत्रण ठेवून त्यांच्या झोप जागृतीच्या चक्राद्वारे शालेय एकाग्रतेवर परिणाम करणारे संप्रेरक कोणते? तर या ठिकाणी पर्याय दिलेत. टेस्टेस्टेरॉन, थायरॉक्सिन, मेलाटोनिन, ॲड्रेनालिन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, मेलॅटोनिन. बघा मेंदूतील पिनियल ग्रंथीमधून मेलॅटोनिन हे संप्रेरक स्त्रावते. लक्षात ठेवायचे कुठून? पिनियल ग्रंथीमधून. हे संप्रेरक बालकाच्या झोपेचं आणि जागे राहण्याचं जे चक्र आहे त्याला नियमित करत असतं. जर बालकाचे झोपेचे चक्र बिघडले तर वर्गातील त्याचे अवधान विचलित होत असते आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बालकाच्या निरोगी मानसिक वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात? म्हणजे त्याचं चक्र जे आहे ते बिघडलं नाही पाहिजे. त्यामुळे तो काय त्याचं जे अवधान आहे ते अवधान विचलित होणार नाही. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. पीयूषिका ग्रंथीच्या अग्रभागातून स्त्रावणाऱ्या ACTH या संप्रेरकाचे मानवी वर्तनाच्या व्यवस्थापनातील मुख्य कार्य काय आहे? पर्याय दिलेत. स्वादुपिंडाला पाचक रस सोडण्यास प्रवृत्त करणे, अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्य भागाला उत्तेजित करणे, हाडांची घनता थेट कमी करणे, कंठस्थ ग्रंथीचे कार्य पूर्णपणे बंद करणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्य भागाला उत्तेजित करणे. लक्षात ठेवा ACTH याचा लॉंग फॉर्म जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन है ना, त्याला ACTH म्हणतात. हे संप्रेरक अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यथराला उत्तेजित करून ग्लुकोको ज्या म्हणजे कॉर्टिकॉइड्स आहे ते स्त्रावण्यामध्ये काय करतं, मदत करतं. आणि हे संप्रेरक मानवी शरीराला कोणत्याही शारीरिक आणि मानसिक आणीबाणीचा सामना करण्यासाठी आणि चयापचय जी क्रिया आहे ते नियंत्रित करण्यासाठी सज्ज करत असते. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते संप्रेरक मज्जासंस्थेमध्ये चेताप्रेरक आणि अंतस्त्रावी प्रणालीमध्ये संप्रेरक अशा दोन्ही प्रकारे कार्य करून बालकाला लढा किंवा पळा हा प्रतिसाद नियंत्रित करते? पर्याय दिलेले आहेत. नॉर ॲड्रेनालिन, कॅल्सिटोनिन, ग्लुकागॉन आणि प्रोजेस्टेरॉन. याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए, नॉर ॲड्रेनालिन. लक्षात ठेवायचं आहे नॉर ॲड्रेनालिन हे अधिवृक्क ग्रंथीच्या अंतर्भागात म्हणजे अंतर्भागातून स्त्रावते आणि ते मज्जासंस्थेमध्ये चेता प्रेरक म्हणूनही काम करत असते. बालकामध्ये भीती, राग किंवा संकट समयी स्वायत्त मज्जासंस्था जागृत करून त्वरित शारीरिक आणि मानसिक प्रतिसाद देण्याचे महत्त्वाचे कार्य
हे संप्रेरक करत असते, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. चला, या भागातील 20 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण असे प्रश्न तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत. आपले पारंपरिक प्रश्न तर सर्वच घेऊन येत असतात, परंतु मी तुमच्यासाठी नवीन पद्धतीने प्रश्न फॉर्म करत असतो, जे आपले कंटिन्यू व्हिडिओज पाहतात त्या सर्वांना माहिती आहे. चला, अजूनही तुम्ही आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, कारण त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळत असते. चला, थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करत रहा.